गुड मॉर्निंग. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. हे बघा युवानला किती खोकला झालाय, सर्दी ताप, आणि इकडे त्यांना ठेवलंय चहा बनवायला. तर चला. आणि यार कधी दिवसती आहे तर आता सगळं झालंय, माझी कामं वगैरे आटपलेत थोडीफार, आणि अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे. टिफिन तर नाही, कारण की युवानची तब्येत नाही बरी. युवानला आता मी पाठवलंय वरतीची तयारी वगैरे करून घेते. आणि जिमीला पण जेवायला द्यायचं आहे. तो का आवाज करतोय, ते पण दिवाबत्ती करतात, ते पण आता निघतील कामावर जायला. आणि मी पण आता युवानला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, तर पटापट कामं आटपते राहिलेले आहेत ते. आणि मग भेटू तुम्हाला. मी घेते निहारिकाचा टिफिन. आज काहीच नाही, कारण की भरपूर कामं पडलेत युवान मुलं. आणि निहारिकाला तर ब्लिंकिटवरून फ्रूट्स मागवले, तर तेच देते आज टिफिनला. निहारिका जेवली वगैरे आहे आता, म्हणजे भात वगैरे खाल्लाय तिने. भात आणि थोडीशी भाजी होती ती खाल्ली आहे ना. आता ती चालली आहे स्कूलला. तर चला आता मी पण युवांवरून खाली यायच्या अगोदर फ्रेश वगैरे होते, कारण की त्याला घेऊन जायचं दवाखान्यात. तर चला. आणि ते पण गेले कामाला मगाशीच. तर चलो नंतर भेटू. आता ही भांडी काल नेलेली जेवणाची, ती पण आणलेली आहेत भाऊवी. मला माहीतच नाही, ती बाहेरच ठेवलेली. मी रात्री बघितली, आतमध्ये घेतली. तर आता ती भांडी वगैरे पण अजून भरपूर घासायची आहेत. आणि निहारिका पण आमची चालली आहे स्कूलला. तर चलो आता नंतर आता आंघोळीला जाते, कारण आता बहुतेक कामं झालेत. तर कपडे मशीन लावायचे आणि लादी पुसायची. तर चला पटापट कामं आवडते. अजून युवन काही खाली आला नाही. मम्मी पण आली आहे ना रात्री, तर आता युवन मम्मी जवळच आहे, म्हणून तो अजून आला नाही खाली. तर चला पटापट आवरून घेते, नंतर भेटते तुम्हाला. आता मी जिमीच्या इथली रूम पण क्लीन केली आहे. आणि इकडे एक साईडला लावले मी वॉशिंग मशीन. सॉरी, चुकून ओपन केला. तर चला बाकीची सगळं आता पटापट कामं आवरून घेते. आता काय ना, ते जेवणच राहिलं आहे. तर बघू, अजूनपर्यंत काही युवन आला नाही. आय थिंक झोपलं वाटतं. तर चला बघू, आल्यावरती दाखवते तुम्हाला. साईडला घातलाय भात. आणि आज आहे सोमवार, म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा व्लॉग आपला भरपूरच लेट येईल, कारण की आधीचे पण व्लॉग आहेत. तर कारण की मी ते पहिले टाकणार, नंतर हेच टाकते. तर बघू आता, ते पण रूल म्हणजे आपल्या लाईनीवरती यायला टाइम लागेल. म्हणजे एक साथ बघू आता कसं टाकते मी. पटापट टाकायचा तर प्रयत्न करतेच मी. आता युवांची तब्येत पण बरी नाही, आणि प्लस हे इकडचं काम आलेलं, आतलं काम होता थोडाफार तो करण्यात सगळी साफसफाई पण होती, ती केली ना. आता युवांवरती आहे. युवान आला ना खाली का मग भेटू तुम्हाला. तर चला. आई आली आहे युवानला बघायला, आणि गियान पण आलाय. आणि जिमी बघतो त्यांच्यावर. गियान खातोय विटामारी. गियानची पण तब्येत बरी नाही, आणि आई आणि गियान आले युवानला बघायला. पण युवान आहे वरती, आता बघू कधी येतो. ते दुकानावर त्यांनी बघा किती सारा खाऊ घेतलाय ना. गियाननी काय घेतलंय? थंडा. हा, आई पण आलेली युवानला बघायला. आई आणि गियान आलेला. गियानची पण तब्येत बरी नाही, तो तर काय राहिलाच नाही. आणि आई पण लगेच निघाली, कारण की तो रडत होता, त्याची तब्येत नव्हती बरी. आणि हा पण, याची पण तब्येत नाही बरी ना. आता गेलेत सोहम भाऊ त्यांना सोडायला. आम्ही चाललेलो, पण नको बोललो. ते बोललो युवानची तब्येत पण जरा डाऊन आहे, म्हणून बोललो. आम्हीच कंटाळा केला का, बोललो जाऊ दे, जा बोललो मग तुम्ही, आम्ही येऊ बोललो नंतर. तर चला आता ह्याला झोपून वगैरे घेते, आणि नंतर भेटते तुम्हाला. गाईस तर आता युवन पण बघा कसा झोपलाय माझा पिल्लू. 2 दिवस झाले तब्येत बरी नाही, भरपूर आजारी झालाय. आता आस्ते होते रिकवर तो. तर चला बघू, जर त्याला वाटलं दवाखान्यात न्यावं तर त्याला नेईल. शक्यतो आता नाही वाटत मला का त्याला दवाखान्यात न्यावं म्हणून, कारण की औषधं वगैरे दिलेत त्याला, कारण की फरक पडायला थोडा वेळ तर जातो. तर चला बघू आता संध्याकाळपर्यंत. आता मी इकडे युवानला झोपवलंय, आणि मी घेते त्या कपडेवालत घालून. कपडे घालायचे वॉशिंग मशीनमधले. तर चला, तो झोपले तर पटापट थोडंफार जेवून पण घेते, आणि मग किचन आराम. मम्मी गेलेली पंढरपूरला. तर मम्मीने इकडे सगळं, इकडे चप्पल आणले, हा प्रसाद आहे, या बांगड्या आहेत निहारिकाला, मेकअप बॉक्स, हे एवढं काय आणलंय. बांगड्या आणल्या त्यांनी. तर चला आता बघू. निहारिका आल्यावरती तर बघेलच, तिने बघितलंच असं, कारण की ती वरतीच होती. आणि आता बघू, आता जेवण वगैरे घेते, बाकी सगळं कपडे वगैरे लावते, कॉलत घालते,
आणि मग भांडी काल जेवण बनवलेली भांडी अजून घासायची आहेत ती, कारण की ते भाऊ ठेवून गेलते ना, ते अजून मी मागं अजून काही घासते नाही, कारण की मी पटापट सगळी पहिले कामं आटपून घेतली. आता मी थोड्या टायमात ती भांडी पण घासून ठेवील. तर चलो, त्यांना पण आई बघायला आलेली, तर आईने पण खायला आणलं आणि आमच्या घरी आज भरपूर खायला झालाय. तर चला आता मी घेते जेवून कधीपासून जेवायचं राहिलंय, हे करते ते करते. आता मी पटापट जेवून घेते. आणि आईने आणले माझ्यासाठी आज कोथिंबीर वडी. आता मी भरपूर दिवस आता खाल्ल्या कोथिंबीर वडी. आता मस्तपैकी चलते आणि जेवून घेते. आता मी भाजी वगैरे नाही बनवली, कारण की आता आईने म्हणजे जे नेमकं बनवणार होते तेवढ्यात आई आली. तर आई आली तर आई करते, मी आणलेत कोथिंबीर वड्या. मी एकटीसाठी कशाला बनवून. जिमीला दिला दूध भात, जिमी जेवला पण. आता मी जेवून घेते. ते पण गेलेत कामावरती, निहारिका पण स्कूलला. युवान झोपला आणि पटापट जेवून घेऊ द्या, नाही तर टाइम होईल. बाय बाय. घेतली जेवायला मस्तपैकी भात घेतला आणि कोथिंबीरच्या वड्या. आज काय बनवलं नाही, तर आज मस्तपैकी कोथिंबीरच्या वड्या आणि भाताशी जेवून घेते, नंतर भेटते तुम्हाला. पिल्लू उठलेला आहे, आज जरा फ्रेश आहे. आज जरा युवानला जरा बरा वाटते. बघू, आता झोपलेला तो उठलाय. मगाशी पण मी तेच बोलले तुम्हाला पण, का आता युवानला दवाखान्यात न्यावं असं मला काय वाटत नाही. आता उठला आणि जरा फ्रेश वाटतोय. बघू, आता परत ताप आला तर मग आपण दवाखान्यात जाऊ, डॉक्टर कडे. आता खेळतोय तो. कशा खेळतोय पप्पा आले, तो पप्पा आला. पप्पाना लगेच बघतो. पप्पा आला, पप्पा तो बघ, आला. ओ या. पप्पाला बघतोय. देते मी औषध. आणि युवान बघा तिकडे गाडीत, त्याला गाडीत बसायचंय, तर पटापट औषध देऊन घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. ये युवान, ये लवकर ये लवकर औषध पिऊ. हे बघ काय ये लवकर ये बघ औषध. अल्ला. तर निहारिका पण आता स्कूल मधून आले आणि युवान पण इकडे उठलाय, खेळतोय. त्याला एकदा आता थोडासा ताप आलाय, तर आमचं म्हणणं आहे का परत एकदा दाखवूनच येतो. तर चला, त्याचा नंबर लावलाय मी दवाखान्यामध्ये. आणि निहारिका पण आता कपडे चेंज करते. तर चलो, बसलाय गाडीमध्ये बसलाय बघा युवान. त्याला गाडीमध्ये बसला ना भरपूर मजा येते. आणि निहारिका गेली वरती. तर चला, साईडला घातलंय मी वरण आणि भात आहे. आणि ते आले आणि निहारिकाला डायरेक्ट क्लासला घेऊन गेले, कारण की निहारिकाचा क्लासचं टायमिंग तयारी चालू होती. तर चला, तर मी पण त्याला दवाखान्यात घेऊन चाललो. ते आज लवकर आले, तर त्याला दवाखान्यात घेऊन पण जायचं आहे. तर चला, आता ते गेल्यावरती भेटू, तयारी करते पटापट आणि निघते. तर आता आम्ही निघलो युवानला दवाखान्यात घेऊन, ते पण आले. तर चला, पटापट जाऊ. याची फाईल वगैरे घेतली, ते बाहेर आहेत. तर चला गाडी. तर आता आम्ही आलो आणि बाहेर आलाय पाऊस भरपूर. ते गेलेत गाडी लावायला. आम्ही बाईक घेऊन आलेलो आणि आता आम्ही आलो दवाखान्यामध्ये. आणि इकडे गर्दी बघा किती आहे, तिकडे गर्दी आहे भरपूर. आणि आता आम्ही जाऊ इकडे. डॉक्टर आहेत त्या साईडला आणि आम्ही बसत इकडे. डॉक्टरांचे 2 कॅबिन आहेत, एकदा तिकडे पेशंट आणि एक इकडे. दोन्ही हँडल करतो बाबा. आणि युवान पण आमचा झोपलाय आता. तर चला, युवानची तब्येत झाली डाऊन, आता ताप भरलाय ना. आता आम्ही निघलो. चला, आम्ही इथे लावलेली बाईक आणि ते तिकडे रिक्षावाल्याला पैसे देतात. तर चलो. आणि युवान झोपलाय ना माझं. निहारिका पण आता क्लासची आली आणि निहारिका पण इकडे बसली आहे. आणि तुम्ही बोलत असाल, आता तुम्ही एवढे युवानला दवाखान्यात घेऊन गेले, मग तुम्ही बाईकवरती का गेले, आजारी येतं. पण आम्ही बाईकवरती असं गेलो कारण की त्याला बाईकवरती फिरायला आवडतं मेन म्हणजे. आणि तो बाईकवरती बसला ना जरा शांत बसत होता. आणि त्याला स्कूटी विटीवरती असं नेला ना का तो भरपूर जरा शांत राहतो. आणि गाडीमध्ये तो भरपूर चिडचिडपणा करतो. पण नंतर पण आम्ही बाईक नेऊन पण तिथे भरपूर पाऊस आल्यामुळे मग आम्ही तिथून रिक्षा केली. मग तिथून हॉस्पिटलपर्यंत परत रिक्षाने गेलो. परत तिथून हॉस्पिटलपर्यंत आम्ही जिथे बाईक लावलेली तिथपर्यंत आलो. मग आम्ही बाईक घेऊन आलो घरी. तर चला, आता आपण जेवण वगैरे घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. आणि आता पण आम्ही जस्ट जेवण झालं आमचा. युवानला आम्ही वरती पाठवलं आहे. पटापट आता बाकीची कामं, म्हणजे आता कामं तर काहीच नाही, बाकी भांडी वगैरे सगळं सकाळीच करेल. आता नाही काय करणार.
तर चला आता बघू, युवन आल्यावरती दाखवते. आता माझी सगळी घरातली आम्ही मेन सकाळची बहुतेक काम आता करून ठेवले. तर सकाळी फक्त आता एक साईडला टाकलंच नाही चणे फुगत टाकले. तर ते सकाळी त्यांची छोलेंची भाजी बनवेल मी मस्तपैकी, आणि आय थिंक पुऱ्या किंवा चपात्या दोन्हीपैकी एक बनवते. आता युवन पण अजून वरती गेला, त्याला वरती पाठवला. मी जेवण वगैरे करत होतो पण त्याला वरती पाठवलेला. आता येईलच तो थोड्या टायमामध्ये खाली. तर चला, आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट.